सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो की तुम्ही सर्व गावकरी मंडळी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात। या ठिकाणी येण्याचं कारण एकच आहे, आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र दहेगाव या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण छगनबाबा टाकळीकर व भागवताचार्य हरिभक्त परायण विष्णू महाराज ठोंबरे यांनी दहेगावला हा पारायण सोहळा चालू केला आणि 10 गाव आतापर्यंत आपले निर्विघ्नपणे त्या ठिकाणी पार पडलेले आहेत। आता आपला पारायण सोहळा श्री क्षेत्र आसोला या ठिकाणी आनंदामध्ये चालू आहे आणि या सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारची वर्गणी नाही, कोणत्याही प्रकारचा खर्च नाही। फक्त या ठिकाणी एकच उद्देश आहे की घराघरामधून व्यक्ती, जो महिला असेल, पुरुष मंडळी असतील, लहान मुलं असतील, यांनी मंदिरामध्ये यायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं। ज्ञानेश्वरी संपल्याच्या नंतर आपल्या घरी जायचं, जेवण करायचं। कोणत्याही प्रकारची पंगत करण्याची गरज नाही, वर्गणी करण्याची गरज नाही। फक्त उद्देश एकच आहे की माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा जास्तीत जास्त प्रचार सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, यामागे दुसरा कोणताही उद्देश नाही। आणि रविवारी आसोला या ठिकाणी फिरतात ज्ञानेश्वरी सप्त्याची सांगता आहे, त्या ठिकाणी तुम्ही सर्व गावकरी मंडळी यायचंय, त्यांची सांगता आहे आणि ते पालखी शिवापर्यंत घेऊन येतील। तुम्ही तुमच्या गावची दिंडी घेऊन शिवापर्यंत जायचं, पालखी गावामध्ये आणायची। पालखीमध्ये कोणत्याही प्रकारची पेटी नाही, कोणीही पालखीमध्ये 1 रुपया सुद्धा व्हायचा नाही। आपली आचारसंहिता, आपल्याला पैसेच जमा करायचे नाही, बिगर पैशाचा सप्ताह आहे। हा संकल्प ज्यांच्या नावातच वैराग्य आहे, ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी खर्च केलंय, त्यांच्या काही लेकरं बाळ नाही, संसार नाही, काय नाही, फक्त समाजासाठी, देवासाठी कार्य करणारे आपले वैराग्यमूर्ती छगनबाबा येतात, विष्णू महाराज येतात आणि त्यांचा संकल्प माऊली त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेत आहेत। तुमचं गाव 11 आहे। सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही रविवारी श्री क्षेत्र आसोला या ठिकाणी पालखी नेण्यासाठी यायचंय। काहीच नाही, शेवटच्या दिवशी कीर्तनकार या ठिकाणी मोफत येईल, कीर्तन करील। तुम्ही कीर्तन नाही म्हणले तरी ते प्रवचन करतील। तुम्ही शेवटची पंगत जरी नाही म्हणले, तुम्ही घरून तुमच्या भाकरी जमा करून आणल्या, भाजी भाकर या ठिकाणी एकत्रित करून त्या जरी जेव घातल्या तरी तो सुद्धा प्रसाद आहे। असा या सप्त्याचा संकल्प आहे। यामध्ये 1 रुपया खर्च नाही, कोणाला कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगण्याचं कारण नाही। फक्त एकच काम करायचं, तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला बाबाच्या हाताने श्रीफळ मिळाल्याच्या नंतर तुम्ही ज्येष्ठ मंडळीने प्रत्येक घराघरात जायचं। प्रत्येकामध्ये लहान असो मोठा असो माऊलीचं रूप पाहायचं, त्याला म्हणायचं, बाबा आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येणार आहे, फक्त एकच काम कर, तू फक्त 7 दिवस 2 तास या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी यायची। तुमच्या गावाचं परम भाग्य आहे, नामदेव शास्त्री सारखे महान कीर्तनकार तुमच्या गावाला लाभलेले आहेत। जे आपले राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत, ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी वाचन केलेलं आहे। ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ आहे आणि आपण सुद्धा तो ग्रंथ सर्वांनी वाचला पाहिजे, अशी मी सर्वांच्या चरणी या ठिकाणी विनंती करतो। परत तुम्हाला सर्वांना एकदा नतमस्तक होतो आणि आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करावा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो। यानंतर पाटील बोलतील, त्यांच्या गावामध्ये त्यांनी सप्ताह केला आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी ते कथन करतील। वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, या सोहळ्यामध्ये देवाला सुद्धा वरीला वाटणं खाली वाटायला, कारण छगन महाराजांनी जे संकल्प केला आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण फिरता पारायण माऊली सोहळा आपल्याला म्हणजे हे करायचं आहे, तर त्यांनी गावोगाव जाऊन जागृती केली। त्यांच्या सोबत दोन्ही आपले दत्तरावजी होते, विष्णू महाराज, सज्जन महाराज यांनी गावगाव जाऊन छगन महाराजांचे हात बळकट करण्यासाठी आणि हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कसा मोठा होईल किंवा कसा गावगाव डोंगरी भागात कसा पोहोचेल यासाठी ते रात्रंदिवस तळमळ करत आहेत। आणि पहिला सुरुवात केली दहेगाव मध्ये, तेथून नंतर कोरोडी, बोरगवाडी, कावी, वडी, घागरा असं करत करत मग आमच्या कवड्यामध्ये आला। 9 आमचं गावाचं 9 आणि 10 आता आसोला चालू आहे। आणि त्याच्यानंतर 11 उद्या सोमवारी तुम्ही शिवोर जायचं आणि तिकडून आसूची कंपनी शिवोर येईल आणि ते नारळ तुम्ही आज घेणारच आहेत।
आणि जसं नारळ घेतलं तितक्याच प्रेमापोटी आपण सर्वांनी माऊली आणण्यासाठी गावात माऊली आपल्या गावात येत आहे म्हटल्यानंतर किती उल्हासानं आणायची. प्रत्येक गावामध्ये मिरवणूक काढायची. प्रत्येक दारोदार आपल्या घरोघरी ओवळायचं त्या पालखीनं आणि दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची. आता आमच्या गावात 40 बसले असल्या 60 बसले तर तुमच्या गावात निश्चितच 100 लोक बसतील मला खात्री आहे. कारण गाव धार्मिक आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं आपल्या पारायणाला बसा. कारण या कलियुगामध्ये नामजप आणि दान धर्म अन्नदान याच्याशिवाय तर उपाय नाही. त्यामुळं आपण या ज्ञानेश्वरी पारायणाला सर्वांनी गाव घरातून एक एक व्यक्ती ती स्त्री असो पुरुष असो पण सर्वांनी सहभागी व्हायचा आहे. आणि हा पारायण सोहळा सर्वांनी एकदम थाटामाटात साजरा करायचा. अन्नदान परमेश्वर बुद्धी होतो. नंतर गावात तेच उत्सुक होतात की मी याची पंगत देतो मी आता पारायण करते माणसाला मी जीव घालतो आणि सर्व घडत असतं. शेवटच्या दिवशी वरागी मूर्ती छगन महाराजांचं टाकळीकर यांचं कीर्तन करायचं आणि एक प्रसाद जे घड ते करा. आणि नंतर आपला पालखी सोहळा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपला वधरला जाईल. हांडीला जाईल. तर आमच्या गावात असं वाटलं बाबा नेमकाच आपला सप्ताह झाला आता काय होतं काय नाही. पण देवानं अशी बुद्धी दिली आमच्या गावातून 100-150 लोक घागरे शिवर गेले. आणि तिथून आल्याच्या नंतर म्हणायचं काम पण नाही काय नाही माझं नाव घ्या माझं नाव घ्या माझं नाव घ्या. 40 लोकांना ऑटोमॅटिकच ग्रंथ घेऊन मंदिरावर हजर. आणि एकदम दुसऱ्या दिवशी पुन्हा पारायण लोक बसले याची सोय काय असे म्हणणारे दान सोडून गेले. कोणी रामरसकर धोंडेकर काय काय केलं ते म्हणजे मोठेपणा दाखवत नाही. पण लोकांनी जे केलंय मनातून बुद्धी देणारा माऊली हे तुमच्या गावात पहिले तर लोक धार्मिक आहेत. तुमच्या इथं काही मोठं उल्हास म्हणजे लावून द्यायचं काम नाही किंवा हे करायचं काम नाही प्रोत्साहन कर द्यायचं काम नाही. तर आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आणि एकदम चांगल्या प्रकारे न भेदभाव सर्वांनी गट तट न पाहता सर्वांनी एकोप्यानं हा पारायण सोहळा व्यवस्थित सांभाळायचा याची धुरा नांदाजी महाराज आपले जगू महाराज आहेत सर्व हे परमेश्वर महाराज सर्वच गावाच बरं का नाव घेत कोणाचे नाव घेत नाही मी. सर्वांनी याच्यात सहभागी व्हा आणि पालखी तर हातावर उचलून आणा सोमवारी आणि आपलं पारायण व्यवस्थित पार पाडा. एवढं बोलून माझी 2 शब्द. कृपा आमच्या इथे पाटील दत्तराव महाराज बाबा आले. आमच्या इथं सुद्धा असं काही मनात पण नव्हतं की आपल्या इथे एवढा कार्यक्रम होईल. पण नारळ दिलं त्या दिवशीपासून सर्व भावना बदलली. आम्ही जाऊन कवड्याला 100-150 माणूस आमचं पालखी आणा गेलं आणि तिकून पाटलांनी त्यांनी पालखी आणली. आता काही नसताना सुद्धा आम्ही म्हणलं बाबा पोहे कोणी करीन का नाही. पण माऊलीची कृपा सगळं अन्नदान खूप व्हालं. आज 2दा फराळच झालं. इतकी माऊलीची कृपा रोज पंक्ती अशी काहीच उणीवच नाही. माऊलीचं आगमन होणं आणि लोक सगळी भावना बदलणं. तरी तुम्ही आता आमची आता रविवारी सांगत आहे तरी तुम्ही आता सांगतील सुद्धा या बाबाचं नाहीतर विष्णू महाराजचं कोणाचं तरी कीर्तन होईल. तरी सर्व मंडळींनी आमचं आमंत्रण आहे तुम्ही सर्वांनी या. आणि नंतर तुम्ही शिवावर पालखीने आलं तर येणारच आहे. तुम्ही थाटामाटात या. आम्ही तिकून माऊली जशी लेक बाळ आपण वाटा लावतो अशी कवडीची माणसं सुद्धा लुडू लागली बरं माऊली वाटा लावताना. सगळ्या माऊलीच्या डोळ्यात पाणी होतं की जशी आपण मुलगी वाटा लावतो. आणि त्यांनी 100 शिदुरी दिली. 100 माणूस समजा आपण मुलीला देत नाही 100 शिदुरी आम्हाला जीवित आणावं लागली तर जीवित बसणं शिदुरी. आणि आमची शिदुरी सुद्धा त्याच्यापेक्षा 5 तरी शिदुरी जास्त येणार धमधमला येणार. तुम्हाला सुद्धा जीभ नाही तर पिकअपच आणावं लागणार आहे शिदुरी नेण्यासाठी. हे मी बोलून माझे 2 शब्द संपवितो. ज्ञानेश्वरी पारायण फिरता 16 जिंतूर तालुका यांचे प्रमुख ज्यांनी आयुष्यभर परमार्थासाठी आपलं जीवन नेसलं कुठली अपेक्षा न ठेवता ज्यांनी अखंड जप केला असेल तर ज्ञानोबरायाचा तुकोबरायाचा ते असे असणारे आमचे मार्गदर्शक छगनबाबा टाकळीकर ज्यांनी आता नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे आसाराम महाराज त्यांच्या अगोदर विलास पाटील कवडेकर सर्वच या ठिकाणी तुम्ही मान्यवर आहात. बाबा खरंच तुम्ही जो उद्देश ठेवलाय तो खूप महान आहे. कारण धमधम पहिलंच आमचं गाव परमार्थक आहे.
पहिलं भगवान बाबाचं मंदिर केलं, आता नंतर दत्ता महाराज असतील, वामन भाऊ असतील, 5 मूर्ती आहेत त्या मंदिरामध्ये. आणि कोणाच्या स्वप्नात नव्हतं की तिथं मंदिर होईल. आणि भगवान बाबाचंही मंदिराला 40 लाख रुपये या गावाने सहकार्य केलं. ज्या ठिकाणी दिवसा जायला भेव वाटत होतं, आज त्या ठिकाणी भगवान बाबाचं मंदिर उभारलंय आणि त्याच गावात ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय. आमचा नंबर योगायोगाने लागलाय. हा कार्यक्रम 3 वर्ष चालणार आहे. 172 गावांनी सांगितलं, 172 गाव आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि 50 गाव बाबाच्या वाटेला आले. म्हणजे बाबाच्या म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या वाटेला 50 गाव आले. 7 दिवस एका गावात, तर एका वर्षामध्ये 50 गाव होणार आहेत. 3 वर्षात शेवट होणार आहे. आम्ही नारळ तर 100%च घेणार आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर तालुका म्हणावा लागेल. या ठिकाणी जे या पारायणाचे प्रचारक म्हणून या ठिकाणी वारकरी मंडळी आली, त्यांना सर्वप्रथम नमन करतो, दंडवत करतो. खरंच आज म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आणि या प्रसंगी आज आमच्या धमधम गावचं खरंच भाग्य म्हणावं लागेल. उजळलेले भाग्य आता, अवघी चिंता निवारली. आणि या पारायणामध्ये जे काय आता हे संकल्प आमचे गुरुबंधू ठोंबरे महाराज व आदरणीय श्री गुरु छगन बाबा यांनी जो हा संकल्प केला आणि जवळजवळ या पारायणाला सुरुवात होऊन 10वं गाव आसुलं हे चालू आहे आपल्या माहितीस्तव. आणि एक शुभ आकडा म्हणून 11वं नंबरचं आपलं धमधम गाव आहे आणि त्यामध्ये दुधा साखर अधिक मास चालू आहे. यामुळे सर्व व्यवस्थित आपलं काहीतरी भाग्यच म्हणावं म्हणून सर्व गावकरी मंडळीला हात जोडून विनंती आताही करतो. आणि जवळजवळ आम्ही आपल्या गावातील जे काही साधक मंडळी असू, प्रत्येकाच्या घरी येऊ, हात जोडू, पाया पडू. फक्त एकच विनंती, प्रत्येक घरातून एक तरी माणूस ज्ञानेश्वरी पारायणा करता बसा. यांना आणि बाकीच्या मंडळींना या कार्यक्रमाला, या सोहळ्याला आवर्जून सहकार्य करा. कारण प्रत्यक्ष ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबरायाची सेवा आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि भगवंत आपल्याकडून करून घेणार आहे. त्यामुळं जे काही कार्यक्रम होईल सर्वांनी आनंदात पार पडू अशी शाश्वती या ठिकाणी सर्व वारकरी मंडळीला देतो आणि माझे 2 शब्द संपितो. रामकृष्ण हरी. सगळ्यांना आताच सगळ्या जणांचा अनुभव आपण ऐकला, ज्यामध्ये कवड्याचे पाटील आहेत, आमच्या आसोल्याचे आसाराम महाराज आहेत आणि आपल्याही गावातील परमार्थ प्रेमी असणारे सगळे महाराज मंडळींचा अनुभव आपण ऐकला. जसं दत्तरावांनी सांगितलं की याची सुरुवात पाडव्याच्या दिवशी झाली. आपल्या भागामध्ये महाराज साधू संतांची खूप मोठी आपल्यावरती उपकार आहेत. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे, ज्यामध्ये आपले हरिभक्तपरायण गुरुवर्य नथुराम बाबा क्याळकर आहेत, श्री संत अवधूत गुरुजी संक्राळकर आहेत, श्री संत योगीराज किसन बाबा आहेत. यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यांनीच ही सगळं आपल्याकरता सगळं काही करून ठेवलेलं आहे. म्हणून कोणत्याही गावामध्ये 11 गाव आतापर्यंत आपण 11वं गाव आहे. कोणत्याच गावामध्ये अडचण आली नाही आणि कोणतंच गाव असं म्हटलं नाही की आम्ही हे पारायण करू शकत नाहीत. याचं कारण साधू संतांचे आशीर्वाद आहेत. आणि आपलं परम भाग्य आहे की हा अधिक मासाचा पर्व काळ आहे, पुरुषोत्तम मास आहे. आणि अधिक मासामध्ये आपण पंढरपूरमध्ये जाऊन पारायण करलं होतं, आळंदीमध्ये जाऊन पारायण करलं होतं, परंतु आळंदीचे ज्ञानोबराय आता अधिक मासामध्ये आपल्या गावामध्ये येणार आहेत. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि 11वं गाव आहे. 11 या शब्दाला एकादश अशा प्रकारे म्हणतात संस्कृतमध्ये. आणि आज सुद्धा पर्व काळाचे काय आहे? एकादशी. म्हणूनच बाबाने म्हणले बाबा या 11वं गाव आहे आणि आपण एकादशीच्या दिवशी जाऊ. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रशी. म्हणजे 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मानं विश्वरूप दर्शन दाखवले अर्जुनाला आणि हे विश्वरूप दर्शन आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या रूपानं पाहायला मिळणार आहे. 11वं गाव आहे. वाढत ही संख्या चालली पाटील. आपल्या गावामध्ये 40, त्याच्यानंतर 60 आसोल्यामध्ये. मला वाटतं 11व्या गावामध्ये 111 तरी कमीत कमी पारायणाला बसतील, जसं महाराज मंडळींनी सांगितलं. आणि आपल्याला हे कार्य करायचं महाराज. आता उद्यापासून तुम्ही काय करा, सकाळी 2-4 जण मिळून
मग नंदू महाराज आहेत, आमचे रामराव महाराज आहेत, तुम्ही सगळेजण एक वही घ्यायची आणि घरोघर जशा प्रकारे आपण अक्षिदा देतो ना, लग्नाला जाताना आपलं घरचं लग्न समजून तशा प्रकारच्या अक्षिदा द्यायच्या आणि प्रत्येकाचं नाव वहीवर लिहून घ्यायचं. प्रत्येक घरामध्ये बाबा एक माणूस आपल्याला फक्त काय करायचं, सकाळी 2 तास आपल्याच मंदिरात बसायचं, कुठं दुसरीकडे जायचं नाही, काय नाही. आणि विषय महत्वाचा की याच्यामध्ये 1ही रुपया वर्गणी पहिला डोक्यात जाताना आपल्याला हे सांगायचं, बाबा 1ही रुपया तुम्हाला याच्यात वर्गणी द्यायची नाही. कत 1ही रुपया पहिल्या दिवसापासून आमचं तेच सांगणार बाबा, कारण की वर्गणी म्हटल्याच्या नंतर लोक दूर दूर पळतात. हाच विषय निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोटी अनुकोटी रोकड्या लाहिजे साठोवाटी तय होय भेटी हरिप्रिया. महाराज म्हणतात की आपल्या अंतकरणातील निष्कामता आहे म्हणूनच साधू संत आपल्या घरी येऊ शकतात. महाराज म्हणतात भाग्याचा उदय आणि ते हे जोडी संत पाय. विचार केला तर ही दुरून दुरून मंडळी आली, यांना काही काम नाहीत म्हणून हे रिकामे आहेत म्हणून असं नाही की बाबा हे रिकामे आहेत आणि आपल्या गावात आलेत, असं नाही. हे सगळी मंडळी कामाची आहे आणि लांबून लांबून आली, स्वतःचं पेट्रोल खर्च करून आली. म्हणून का तर ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वर आत्यंतिक प्रेम आहे. महाराज म्हणतात की आनंदाचे आवारू मांडू जगी तैसा वाघविलास विस्तारू गीतार्थेशी विश्व भरू. आणि आनंदाचे आवारू मांडू जगी, आनंदाचे आवार या जगामध्ये मांडण्याकरता ज्ञानेश्वरीचं पारायण होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये खूप मोठा सप्ताह होतो. तालुक्यामध्ये 1 नंबरचा जर सप्ताह कुठं होत असेल तर तो धमधम या नगरीमध्ये होतो. खूप मोठा सप्ताह महाराष्ट्रामध्ये नंबर 1 म्हणजे जागतिक लेवलचा असा सप्ताह होतो खूप. परंतु या सप्ताहामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण करणं शक्य होत नाही, कारण की प्रत्येकाच्या पाठीमागं काहीतरी जबाबदारी असतात. कोणाकडे भागवताची जबाबदारी, कोणाकडे काकड्याची जबाबदारी, कोणाकडे हरिपाठाची, कोणाकडे अशा जबाबदारी असतात. म्हणून भजनी मंडळीला ज्ञानेश्वरी पारायण करणं शक्य होत नाही. रिकामे माणसं 4-2 लेकरं लहान लहान बसतात. परंतु याच्यामधलं मुख्य उद्देश जर काय असेल, आपल्या शेतातलं जर मुख्य पीक जर काय असेल तर त्या मुख्य पिकालाच आपण जास्त पाणी घालतो. मग आंतरपीक ते वाढत बी नाही आणि त्याला उतार बी येत नाही. तसं याच्यातलं मुख्य पीक जर काही असेल तर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीच पारायण आहे. बाकी काहीच करायचं नाही याच्यामध्ये. सकाळी उठणं आणि ज्ञानेश्वरी पारायण करणं. मग आबाल वृद्ध याच्यामध्ये सगळ्यांना बसण्याचा अधिकार आहे. महिला मंडळीला बसवा, लहान लहान मुलांना बसवा, ज्येष्ठ नागरिकांना बसवा. ज्ञानेश्वरी पारायणाचं खूप मोठं महत्व आहे. आपल्या परभणी जिल्ह्यातील एक शुभम नावाचा मुलगा आहे. त्याच्या आईनं महाराज तो ज्या वेळेला गर्भामध्ये होता त्यावेळेला 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली. त्या शुभमला आज 5व्याच वर्षी ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीचं. आपल्या परभणी जिल्ह्यातला मुलगा आहे. आणि 6 पारायण जर आजन वृक्षाखाली जर केले तर मनाला येईल ते पूर्ण होण्याची ताकद ज्ञान. कारण की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईशे बळ रेडा बोले. ज्ञानोबराय म्हणतात बाबा समर्थाच्या पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने. महाराज म्हणतात की श्रवणामध्येही मोक्ष आहे, पठणामध्येही मोक्ष आहे, अर्थामध्ये सुद्धा मोक्ष आहे. सगळ्यांना मोक्ष देण्याचं सामर्थ्य ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीमध्ये. आणि संस्कृत भाषा आपल्याला कळाली नसती. महाराज ज्ञानोबरायांचे खूप उपकार आहेत आपल्यावर की ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जागतिक दर्जाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी सारखा जगात दुसरा ग्रंथच नाही. 3,500हून अधिक दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. नवरस भरवी सागुरू. महाराज म्हणतात नवरस त्याच्यामध्ये आहेत. आणि अशा प्रकारचा ज्ञानेश्वरी ग्रंथ कुठंतरी पारायण कमी होत चालले ज्ञानेश्वरीचे. म्हणून याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की आपला वारकरी संप्रदाय वाढावा. आपल्या गावात तर वारकरी संप्रदायाचा पायाच पक्का आहे, त्याच्यामुळे काही सांगण्याची गरज नाही. परंतु बाकीचे जे काही संप्रदाय आहेत ते आपल्या खेडोपाडी शिरायलेत. आपला हरिपाठ बंद करायलेत, आपलं पारायण बंद करायलेत, आपल्या मंदिरातल्या मूर्ती बाहेर काढलेत आणि त्याचं दुकान मांडलेत. याच्यापासून आपल्या सगळ्याला जागं व्हायचंय. म्हणून ज्ञानेश्वरी आणि वारकरी संप्रदाय घराघरात पोहोचण्याकरता, गावागावात पोहोचण्याकरता हा सगळा खटाटोप आहे. वैराग्य मूर्ती छगन बाबा टाकळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विचार केला तर दत्तरावजीनं सांगितलं की महाराजाला आता काही गरज नाही, ठाईच बैसोनी करा एकचित्त. परंतु एवढ्या वयामध्ये आता ते पेवेला का कुठंतरी होते, मोटरसायकलवर फिरतात, त्यांनी काही कुठं गाडी घेतली नाही. बाबा एखादी गाडी घ्यायची असती तुम्ही आम्हाला तरी कामी आली असती. कुठं मठ बी बांधलं नाही, कुठं काहीच केलं नाही. निष्काम असणारे महाराज म्हणतात की जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा आणि सुखाशी चढावा जयाची असणे. फक्त त्यांच्याकडून जगताला सुख आणि सुखच प्राप्त होते. म्हणून याच्यामध्ये बाबांचाही खूप मोठा सहभाग आहे. दत्तराव आहेत आमचे, आसाराम महाराज आहेत, पाटील आहेत, सगळेच उपस्थित. आणि विशेष करून आमच्या सज्जन महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं चॅनल पाहिलं आपण, तुम्ही तर पाहता नाही त्याचे व्हिडिओ. कुठे गेले की रामकृष्ण हरिदादा, कुठं चालले रामकृष्ण हरिदादा, हे त्याची टॅगलाईनच आहे. म्हणून त्याच्यामुळं आणि खूप बेजार होता, चाळगोळ खोसणं, चला कुठं जात असं तळमळे खूप मोठी. आणि या सगळ्यांच्या तळमळीमधून हा ज्ञानेश्वरी पारायण धमधमला येणार आहे. 51हून अधिक शिदोऱ्या
कवड्याहून आसोल्याला आल्या. आता आसोल्याहून तर सांगितलं पिकअपच आणायचे तुम्हाला, आणि त्या शिदोऱ्या प्रत्येक घराघरामध्ये वाटायच्या. आता कशाची शिदोरी आहे तर ज्ञानेश्वरीची शिदोरी आहे असं आपल्याला सांगायचं, जेणेकरून काय होईल की ज्ञानेश्वरीवर आपलं प्रेम वाढेल. आसारामजीनं सांगितलं जशी लेक वाट लावताना सगळे माणसं रडतात, तसे कवड्याचे माणसं महाराज रडू लागले सगळे. हो, ज्ञानेश्वरी वाट लावायला आपण आणि माऊलींना वाट लावायला हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून आपण सगळ्यांनी आसारामजीनं तर आपल्याला निमंत्रण दिलं की काल्याच्या कीर्तनाला आपण यायचे, महाप्रसाद घ्यायचा आणि पालखी आपल्या सीमेपर्यंत येईल. सीमेपासून पालखी आपण आपल्या गावात आणायची आणि आणल्याच्या नंतर उत्सव करायचा मोठा. महाराज म्हणतात की सगळ्यात मोठा उत्सव माऊली आपल्या गावात यायलेत, हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि या उत्सवाकरता सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. खूप खूप सगळ्यांना या ठिकाणी अभिनंदन सगळ्याचं व्यक्त करतो. आणि पारायणाला आपण जास्तीत जास्त बसावं हाच एक संदेश घेऊन आम्ही सगळेजण आलो होतो. त्याच्यानंतर हरिभक्त पारायण वैरागी मूर्ती छगन बाबा आपल्याला मार्गदर्शन करतील. रामकृष्ण हरी. नमस्कार. वारंवार आपलं हे पवित्र साधू संतांच्या आशीर्वादाचं हे पवित्र धमधम गाव आपल्या परिसरातलं ब्रह्मीभूत ब्रह्मलीन महावैष्णव सद्गुरू नथुरामजी बाबा दत्तराव महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे छोटंसं धमधम गाव सर्वांना श्रुत झालेलं आहे, ऐकलेलं आहे. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जिंतूर. आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये 172च्या पुढं 2-3 172 गाव आहेत आपल्या जिंतूर तालुक्यात. प्रत्येक गावात ज्ञानेश्वरी पारायण करायचं म्हटलं की त्याला 3 वर्ष लागणार आहे. त्याच्यात एक दिवसही खंड होणार नाही. एक गाव गेलं की दुसरं गाव. तर आपला हा जो काही परिसर आहे, योगीराज किसन बाबा अवधूत गुरुजी मदन महाराज बिहानी, हा संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आपला हा कोपरा. तर याची जिम्मेदारी हरिभक्ती पारायण आपल्या परिसरातलं तरुण तडफदार नेतृत्व विष्णूजी महाराज घोशीकर कमी वयामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे त्यांनी ते अवगत केलंय. आता प्रत्यक्ष समोर आहे म्हणून त्यांची स्तुती नाही. आम्ही आता नेमका 3 दिवस झालं 12 गावाचा एकत्रित करून पंढरपूरला सप्ताह केला. परवा दिवशी त्याची सांगता झाली. त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत पुराणाचं व्यासपीठ त्यांच्याकडे होतं. एवढी जागा होती आमची की त्या जागाने चालू भरलेले बारी आमच्या रस्त्यातून जायची. बारीला जाणारे लोक भागवत ऐकायचे, पोलिस म्हणायचे पुढं सारखा. तर बारीवाले लोक म्हणायचे दर्शन नाही झालं तर काही नाही पण आम्हाला भागवत ऐकूया. म्हणजे आपला हा परिसर प्रत्येक गावामध्ये एक असा गुणी रत्न आहे. मग तो गायनाचार्य असेल, मृदंगाचार्य असेल, काकडा मांडणारा असेल, हरिपाठ मांडणारा असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण करणार असेल किंवा ब्रह्मज्ञान सतोगुण परिसर. आणि मग सहजच आमच्या ह्या मनात आलं, खरं तर हे माझंच पुढं नाव घालतात ते, हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. याच्यामध्ये तुमच्याही गावाचा सहभाग आहे. एकच सर्व गावकरी मंडळीला विनंती आहे, ज्ञानेश्वरी पारायण आयुष्यामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. मला तर कोणालाच वाटत नाही, मग वाचायचं तर वाचावी ज्ञानेश्वरी. अरे ज्ञानोबरायाला एक शब्द जुळायला किती कष्ट लागले. त्या शब्दाची किंमत ब्रह्मदेवाला खाली मान घालावं लागली. इंद्र देखील खाली मान घालतो. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका उजळली श्रीकृष्णे. एका शब्दामध्ये अख्ख्या विश्वाचा उद्धार. अशा ज्ञान करायलाच पाहिजे. नरद्यात आल्यानंतर संतांचं वाङ्मय जर आपल्या मुखात नसेल तर हे मुख नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचा योग सहजच अधिक मास आहे. आपल्या गावाचा नंबर तुमच्या माघारीत मी लिहून टाकलेला आहे. आम्ही रूट तयार केला, कोण्या गावात कुठं जायचं. अजून तर त्यांना विचारलं नाही.
पण माझा सर्व गावावर विश्वास आहे. माझ्या शब्दाच्या बाहेर मला 5 पैसे घ्यायचे, गळ्यामध्ये फुलाचा हार घालायचा काहीच नाही. निष्काम वृत्तीने ही सेवा एक प्रकारची करायची. आम्ही देखील जे जे आतापर्यंत कीर्तन केले कोणतंही नारळ न घेता, कारण निष्काम वृत्तीने हे कीर्तन असेल ज्ञानेश्वरीचं पारायण प्रकारचं आहे. म्हणून सर्व गावकरी मंडळीला, उपस्थित मंडळी जेवढी आहे का, अहो एवढंच बसले तर आमचं भाग्य. तुम्ही आता इथे उपस्थित आहेत का विष्णू महाराज? उपस्थित आहेत. एवढे जरी बसले तर किती बसले? खूप बसले. आणि बसाच, काय करा तुम्ही? बसाच. अहो त्या बोरगळवाडीला संकल्प त्यांनी केला नवरा बायकोचा, पण एक बाई आली म्हणे, बाबा म्हणे काय म्हणे शाळेतच गेले नाही. मग आता मी कसं काय करू? म्हणून तू फक्त ऐक. रडू लागली ती 7 दिवस पाटलाच्या गावात. म्हणजे हा ज्या वेळेस वातावरण तयार होईल तेव्हा तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या शब्दाची किंमत, ज्ञानेश्वरी शब्दाचा साक्षात्कार, ज्ञानेश्वरी शब्दाचा अनुभव नक्कीच येणार आहे. म्हणून तुमच्या माघारी मी सर्वाला आश्वासन दिलं की माझं धमधम आहे. हे धमधम म्हणजे सर्व साधू संतांचं माहेर आहे. इथला एकही माणूस बाहेर एक प्रकारचा जाणार नाही. आणि स्वस्त आणि मस्त घरी जेवण करायचं आणि मंदिरात येऊन पारायण करायचे. फक्त आता एवढंच आहे, आसाराम तटीला लागला. आपल्या तट होती त्याची तटकडील गेली. पाटलाने 40 माणसं बसली आणि 60 बसली. तर मी तुमच्या गावाच्या वतीने मी बोलतो, तुझ्या गावात 60 आहे तर आमच्या गावात 101 मी बसील. चेअरमन हे ते सर्वांचा सहभागी प्रकारचा आहे. लय आनंद आहे. कोणाकडून 5 पैसे घ्यायचे नाही. छोटीशी पालखी आहे, त्याच्या बकनी करून पादुका आणलेल्या आहेत आणि एक ज्ञानेश्वरी तेवढी ती उचलून आणायची. त्याच्यात 5 पैसे कोणी टाकायचे नाही. कोणीच नाही टाकायचे. नाही तर आपली भावना लय असती की दर्शन घेतलं की काहीतरी टाकावं. अजिबात टाकायची नाही. म्हणून निष्काम वृत्तीचा हा जो काही परमार्थ आहे हाच आपल्या आयुष्याचा दिवा एक प्रकारचा लागणार. देऊन आता एकच करायचे, थोडं परिश्रम घ्या. परिश्रम म्हणजे प्रत्येक घरी जा, त्यांना ज्ञानोबरायाची सेवा करण्यासाठी तुम्ही हात जोडा. काही तुमचं काही लहानपणा कमीपणा एक प्रकारचा येणार नाही. आणि प्रत्येक घरातला एक माणूस जर पारायणाला बसला तर मी तर म्हणतो ही जागा पुरणार नाही. तुम्हाला बाहेर मंडप द्यावा लागेल. कमीत कमी 111चा संकल्प आहे. ध्यानात ठेवा. जास्त काही भेटणार आहोत. खरं तर मी इतक्या अडचणीत आलो. सप्तसुरी आहे त्यावेळेला, सप्तसुरी आहे. म्हणजे बाबा कुठे? म्हणून मी नळातून आलो दर्शन करायला. मी निघालो तो पाऊस सुरू झाला. म्हणून माऊली आता कसं काय? पण ते तुका म्हणे आता आनंदी आनंद. म्हणून सर्व गावकरी मंडळींचा सहभाग नक्कीच आहे. एकदा माझ्यासमोर किंवा परगावातून तुमच्यासाठी तुम्हाला आग्रह करण्यासाठी जे काही पाठवले बरेच लोक येणार होते बरं का, पण आम्ही ते सोपिलं म्हणलं वातावरण आहे, आम्ही भागून घेतो. आता सर्वांनी वर हात करायचे. हे वर हात करा. हे महाराष्ट्रभर तुम्ही दिसणार आहे. हरिभक्तीपरायण सज्जन महाराज चॅनल दिल्लीपर्यंत पोहोचलंय त्याचं. तर आपण तिथं दिसलो पाहिजे. आता मी ते दिसणार आहे पण तुम्ही दिसा. ऐका, सज्जन महाराज गुरु तुकाराम, श्री संत भगवान बाबा की, श्री संत नथुराम बाबा की. हर हर हर. जय हरी. म्हणजे आसोला हा भेगाव जे आहे पूर्व दिशेने पूर्वेपूर ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याकडे आगमन व्हायला आणि पश्चिमेला त्या ठिकाणी सांगता आहे खांदे जाणार आहे. नंतर आपलं गाव झाल्याच्या नंतर पण आपल्या गावाचं काहीतरी पुण्य म्हणायचं म्हणून आपल्या गावाला 11वा नंबर आला. या 11व्या नंबरचं महारुद्राचा सुद्धा 11वे जन्म झालेले महादेवाचे तो सुद्धा इथं प्रमाण द्यायला काय हरकत नाही. आणि या कार्यक्रमासाठी आपले ब्रह्मनिष्ठ वैराग्य मूर्ती जेवढी विश्लेषण द्यावं तेवढे कमी असे आपले सगळं बाबा टाकळीकर जवळजवळ त्यांना 35-40 वर्षापासून आमची संगती सोबत पण त्याच गोष्टीची त्या ठिकाणी आसक्ती नाही.
मोह नाही, लोभ नाही, फक्त त्याने कुठेवर जो सप्ताह करता खूप भयंकर सप्ताह करता कुठं त्यांच्या हाताला बरेच शक्ती झाले तर आणि त्यांनी आज जे जगामध्ये ग्रंथ श्रेष्ठ आहे, ज्यावेळेस विश्व परिषद होती, विश्व परिषद म्हणजे सर्व जगातील जे देश आहेत त्या देश अमेरिके ठिकाणी जमा झाले, त्या ठिकाणी आपल्या विवेकानंदानं गीता हा ग्रंथ तिथून नेता आणि त्या ठिकाणी त्यांना ते काय म्हणून त्यात काय ते तुच्छ वाटलं त्या भागातल्या लोकांना, त्या देशाच्या लोकांना, तर त्यांनी तो ग्रंथ सर्वात खाली टाकला आणि सर्वात वर त्याचे ग्रंथ टेकले. सांगता 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 गेले, शेवटी त्याचा नंबर आला तर त्याने फक्त मोठ्या प्रेमाने सांगितले, बंधू आणि भगिनो हे शब्द बोला आणि ही गीता सर्वांच्या खाली होती ठेवलेली, म्हणूनच हे सर्व मोठे ग्रंथ हे ग्रंथ परत नव्हते. ती ज्ञानेश्वरी भगवंतांना अर्जुनाला अवघ्या काही टायमामध्ये सांगितलेली आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये आज आपल्या प्रसारण व्हायला लागले. आज आनंदाचे सिद्धांत आपण मोबाईलवर ऐकायलो. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, आपल्याकरता आता पारायण करण्याचा म्हणजे सागर सोहळा आला, पण नामदेव महाराज म्हणते नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी होई अनुभवी आणि तो असा ब्रह्मरस नाही, ब्रह्मरसाचा पूर आता आपल्याला पुढे कोण पश्चिमेकडे याला बाबाच्या कृपेनं विलास पाटील सर्व मंडळाच्या प्रत्येकाचे नाव नाही ध्यानामध्ये याच्या कृपेनं आपल्या गावात आणायला लागलेत. महाराज तुमचे उपकार आम्ही आमचं काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि तुमची कृपा आमच्यावर झाली. आमच्या गाव बी या सत्कर्मामध्ये एवढं आहे आवडतो की दत्ता महाराजाची त्यांनी टिकून जात होती, आम्ही पुन्हा फुलांनी, कारण गाव बाहेर केवढे दत्ता महाराजाचं मंदिर बांधायचं तर जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये 5.5 लाख रुपये झाले. एवढं गाव धार्मिक देण्यासाठी दानशूर आहे. तिथं भगवान बाबाचं म्हणजे सांगितलं जगन महाराजांनी की 40 लाख रुपये गावाकडनंच केली, पण आता फंड घेतलेला नाही. आणि आता हे जरी मंदिर दुसरं केलं 5 मुक्तीच्या मंदिरामध्ये दत्ता महाराज आहेत, वामन भाऊ आहेत, नथुराम बाबा आहेत, महादेव आहेत, गणपती आहेत, अशा 5 मूर्तीच्या ठिकाणी ठेवले आहेत. तिथे बी त्यासाठी सुद्धा कोणाकडून बाहेरून वर्गणी त्याच्यामध्ये घेतलं नाही, गावकऱ्यांनाच केलंय. असं हे गावकरी आता संसारात सांगायचं झालं असं तर आज कमीत कमी आमच्या गावामध्ये आजच्या सगळं वायू सोयी जमल्या गाव होईल. भगवान बाबाची कृपा, बाबाची कृपा, त्याचं पाया गावामध्ये पहा कुठं मोठे लोक व्हायला लागले. आणि इथं लग्नाचा आमच्या गावाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा नाही यायला लागलाय. आता करावा लागतो, जीव व्हायला लागतं, जीव घातल्या केलाय मी, पण रोजच येतात. अशी त्या ठिकाणी अवस्था आहे गावाची. हे गाव महाराज तुमच्या कृपेला कुठेही कमी पडणार नाही. फक्त गावकऱ्याला एकच सूचना आहे की आपण आता कवड्यात रस्ताळी झाली, आता मोसम चालू सध्या रस्ताळी जाऊन रोज रस्ताळी झाली, तिथं त्या पारायण करणार आहेत. आणि आसुरामध्ये सुद्धा रस्ताळी झाली, पण ज्याला ज्याला कोणाला करायचे असं पुरणपोळी घ्यायची तर पुरणपोळी झाली आणि ते तिथं चालू आहे समजा, तर तिथं आपल्याला काय करायचंय आणि कोणाकोणाच्या ठिकाणी घ्यायचे असेल तर त्याची नोंद जगन महाराज परमेश्वर महाराज त्याच्यावर घ्या. म्हणजे कसं की एका दिवशी एकच करावं लागते. आपापले नाव त्याच्यावर देऊन द्या, त्यांचे नाव उकळता येईल. पुन्हा आपल्याला विशेष म्हणजे कृषी उत्तम मास हा कितीतरी 3 वर्षानंतर येतो आणि त्या टायमात आपल्याला बाबा 3 वर्ष कार्यक्रम करणार आहे, पण आपल्याला कृषी उत्तम मासामध्ये आला म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आला आणि पुन्हा पूर्वी कुण आलाय मोठा आला आपल्याला पूर्वी कुण आला आणि करता इथून उभा लागला आणि इकडे सांगता व्हायला लागली. सर्व गावकऱ्यांना म्हणते की आपण रविवारी एक समजा आमंत्रण आपल्याला आज आलेलंच आहे, आपण त्यांच्या जायचं कार्यक्रमाला ऐकायला जायचं, जेवायला जायचं, पण 4 वाजता समजा गावकऱ्यांनी म्हणजे घर पिछे माणूस आणि बाई प्रत्येक घरच्याला हजर राहायचं. मावळीचं आगमन आपल्या गावात होणार आहे. मावळी प्रत्येकाच्या अर्धायचंच आहे, पण त्याच्याकडून जर मावळी आपल्याकडे घेऊन यायला लागले, देव घ्या कोणी ऐका आला घर बसून आणि असं योग
असा भक्त सरकार योग त्या ठिकाणी कधी येणार नाही. महाराजांच्या कृपेने आपल्याला आलाय. तर आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचे त्या योगाचं स्वागत करावं असे मी गावकऱ्यांना सुद्धा विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण रामकृष्ण आहे. एकच विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्व वारकरी मंडळीचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि माझं पण झालेलं आहे. पण एक शब्द सुद्धा आठवडा म्हणून बोलायचं की पालखी रविवारी चारच्या सुमारास आपल्या घाटावर आहे. आपण आपल्या सर्व वारकरी मंडळीला माहिती आहे की आपण दत्त महाराजाची ज्या ठिकाणी पालखी आणतो त्याप्रमाणे अतिशय त्याचप्रमाणे आणायची पालखी त्याकरिता गावामधून तक्रार सर्व भाविक मंडळी तर त्या ठिकाणी रविवारी 4 वाजता हजर व्हायचे आणि त्यानंतर सांगता झाल्यानंतर आपल्या अंडी फाट्यापर्यंत जसे आपण दत्ता महाराज दिंडी आणतो आणि वाटायला होतो त्याप्रमाणे या ज्ञानेश्वरी सोहळ्याचं पारायण सोहळा याचं या ठिकाणी आपण स्वागत करून आनंदात आणू आणि आनंदात वाटायला वेगळा या शब्द या ठिकाणी वारकरी मंडळीला सर्व वारकरी मंडळींच्या वतीने स्वप्न पंढरीनाथ भगवान की जय.